मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये. आतापर्यंत 7 तत्वांपैकी जीव, अजीव, आश्रव, पंथ, संवर, निर्जरा या 6 तत्वांचं स्वरूप पाहिलं. राहिलं मोक्ष तत्व आणि त्या मोक्षाच्या प्राप्तीचा उपाय किंवा मोक्ष मार्ग आचार्यांनी या ग्रंथाच्या प्रारंभी पहिल्या अध्यायातील पहिल्याच सूत्रात सांगितलेला आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. संवर निर्जरेची वाटचाल करताना हा जीव सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानपूर्वक सम्यक चारित्राची आराधना करत पुढे चाललेला आहे. आणि आता कोणत्या टप्प्यावर त्याला काय प्राप्त होतं, किती कर्मांचा क्षय होतो, हे या अध्यायात आपल्याला पाहायचं आहे. मुळात एक मुद्दा समजून घ्यायचा. अंगावरील वस्त्र अलंकार लौकिकात दिसणाऱ्या आपल्याहून भिन्न असणाऱ्या वस्तू उचलून फेकता येतील. शरीर असं काढून टाकता येत नाही. त्याही पुढे जाऊन कार्मन वर्गणा इतक्या सूक्ष्म आहेत की त्या डोळ्यांना दिसतच नाहीत. संपूर्ण आत्मप्रदेशात एक क्षेत्रावगाह होऊन त्यांचं वास्तव्य आहे. आणि तेही कसं आहे, एखाद्या कार्याच्या पत्रिका तुम्ही जितक्या पाठवाल तितके पाहुणे अधिक येतील. मनवचन कायेचा योग जितका अधिक तितका कार्मान वर्गणांचा पाहुणा पण आपल्याकडं अधिक येणार. त्या आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य जितकं कराल, बडदास्त ठेवाल, तितके ते पाहुणे आरामात जास्त दिवस राहतात. त्याप्रमाणे कषायांचा डिंक जितका भरपूर, तितकं आलेलं हे कर्म जीवाजवळ प्रदीर्घ कालपर्यंत राहणार हे नक्की. कर्माला जा म्हणून ते जाणार नाही. उचलून फेकतो म्हटलं तर जे दिसत नाही त्याला फेकणार काय? मग काय करावं लागेल या जीवाला? भावकर्मापासून आत्म्याचं रक्षण करावं लागेल. भावकर्म आत्म्यात उत्पन्नच होऊ नये असा पुरुषार्थ करावा लागेल. जिथं भावकर्म नाही तिथं द्रव्यकर्म येणार नाही. नवीनचं कर्म येऊ द्यायचं नाही. जुनं कर्म थोडं थोडं काढून टाकायचं. संकल्प काय केला पाहिजे, मी नवीन कर्ज काढणार नाही. जुनं कर्ज मात्र मेहनत करून थोडं थोडं फेडून टाकीन. एक ना एक दिवस सगळं कर्ज फिटेल आणि आपण ऋणमुक्त होऊ. कार्मन वर्गणांच्या सावकाराकडं या जीवाचे अनंत गुण गहाण पडलेले, आपणच टाकलेले. त्या सावकाराचं कर्ज हप्त्या हप्त्यानं फेडत गेलो तर आपले आत्मिक गुण प्रकट होणार आहेत, बाहेरून येणार नाहीत. शक्तिरूपानं आहेत, ते व्यक्त होणार आहे. मला वाटतं दृष्टांत समजला असेल.
लौकिकातले दृष्टांत सांगून मूळ गंभीर विषय समजावण्याचा हा प्रयत्न आहे. लौकिकातले दागिने आत्म्याहून वेगळे असतात. तिथं लेनदेन व्यवहार चालतो. आत्म्याचे गुण काढता येत नाहीत, देता घेता येत नाहीत. आत्म्याशी तद्रूप आहे. परंतु भावकर्म म्हणजे विकारी भाव केले की द्रव्यकर्म येतं आणि त्याच्या उदयात आमचे गुण आवृत बनतात, विकारी बनतात. पुरुषार्थ करून ते कर्म कसं आत्म्यापासून दूर होईल ते पाहायचं आहे. आणि तेच या ठिकाणी आचार्य सांगतात, मोहक्षयात ज्ञान दर्शनावरणांतराय क्षयाच केवलम. केवल ज्ञान कसं प्रकट होणार त्याचे टप्पे सांगितले. पहिला टप्पा आहे मोहक्षयात. दर्शन मोहनीय कर्माचा क्षय झाल्यावर या जीवाला क्षयिक सम्यक्त प्राप्त होणार. आणि चारित्र मोहाचा क्षय झाला की जीव वीतरागी छद्मस्थ होणार. मी आधीच उदाहरण दिलं की येणाऱ्या कर्माला ठेवून घ्यायला जीवाजवळ जर कषाय नसतील तर ते कर्म राहणार कसं? 11व्या 12व्या 13व्या गुणस्थानात योगाच्या निमित्तानं कार्मन वर्गणा येतात. आल्या आणि गेल्या. त्यांना ते या म्हणत नाहीत, बसा म्हणत नाहीत, राहा म्हणत नाहीत. मग ते कशाला राहतील आत्म्याच्या ठिकाणी? म्हणून 8 कर्मामध्ये सरदार सेनापती असणारं मोहनीय कर्म त्याचाच क्षय 10व्याच्या अंती होऊन जातो. क्षपक श्रेणी चढणारा जीव 10व्यातून एकदम 12व्या गुणस्थानात जातो. तिथं त्याला नाव आहे क्षीण मोह. ज्याचं मोहनीय कर्म पूर्णपणे क्षीण होऊन निघून गेले असा जीव. आपण शाळेत असताना बहुव्रीही समास शिकलो. नीलकंठ. नील आहे कंठ ज्याचा तो नीलकंठ. तसंच क्षीण झाला मोह ज्याचा तो क्षीण मोह. मग आता सरदार गेला, सेनापती पडला की बाकीचे छोटे छोटे सरदार असणारे ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय ही 3 घाती कर्म 13व्या गुणस्थानात जीवानं प्रवेश करण्यापूर्वीच 12व्या गुणस्थानाच्या अंतिम समयात निघून जातात. क्षय होतो त्यांचा. आता परत त्यांचा आश्रव नाही, नव्यानं बंध नाही. सत्तेत असणारं कर्म काढून टाकलं, नवीन पाहुणा बोलावला नाही आणि असणारे पाहुणे चले जावची चळवळ करून हकलून दिले. 4 घाती कर्मांचा क्षय ज्या समयाला पूर्ण झाला त्याच समयाला हा जीव केवली होतो, केवल ज्ञानी होतो. त्या समयाला अनंत ज्ञान, अनंत दर्शन म्हणजेच केवल ज्ञान, केवल दर्शन. ज्ञान दर्शन गुणाची आत्यंतिक निर्मल आणि पूर्णावस्था प्रकट होते.
अनंत चतुष्टय प्रकट होतात. अनंत ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य आणि जीव केवल ज्ञानी होतो. तीर्थंकर असतील तर संवसरणाची रचना, सामान्य केवली असतील तर गंधकुटीची रचना, आर्यखंडात जागोजाग विहार करून त्यांचा उपदेश आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणजे पहिला टप्पा दर्शन मोहनियाचा क्षय, क्षपक श्रेणी चढणार. आणि दुसरा टप्पा चारित्र मोहनियाचा क्षय. तिसरा टप्पा 3 राहिलेल्या घाती कर्मांचा क्षय. आणि तिथं जीव कैवल्य पदाला प्राप्त होतो. असिस्म कैवल्य विभूती सम्राट असं समंतभद्र स्वामी भगवंताची स्तुती करताना म्हणतात. भगवान कसे आहेत? कैवल्य पदाचे सम्राट आहेत. बंध हेत्व भाव निर्जराभ्याम कृष्ण कर्म विप्र मोक्षो मोक्षः. आता राहिली बात 4 अघाती कर्मांची. आयुकर्म काही उचलून टाकणार नाहीत. मग नाम गोत्र वेदनीय या 3 कर्माची स्थिती कशी कमी होत जाईल ते पाहतात. आणि मग मोक्षाची व्याख्या आचार्य सांगतात. बंध हेतू अभाव. बंधाच्या हेतूंचा म्हणजे कारणांचा अभाव झाल्यामुळं आणि पूर्वबद्ध कर्माची निर्जरा झाल्यामुळं कृत्स्न पूर्णपणे कर्म विप्रमोक्षो, कर्माचं कर्मन वर्गणांचं आत्म्यापासून विलग होणं, दूर होणं, अत्यंतिक क्षय होणं याचं नाव आहे मोक्ष. बंधाची कारण 8व्या अध्यायाच्या पहिल्याच सूत्रात आचार्यांनी सांगितली. मिथ्या दर्शना विरती प्रमाद कषाय योगा बंध हेतवः. मिथ्यात्व, अविरती म्हणजे असंयम, प्रमाद, कषाय आणि योग या सगळ्यांमुळं जीवाला कर्मबंध होत होता. आलेलं कर्म निवांत अड्डा ठोकून राहत होत. पण ही कारण जसजशी आत्म्यापासून दूर होत गेली म्हणजे जीवानं तशा प्रकारचे परिणाम करायचं सोडलं, तेवढ्या कर्मांचा संवर सुरू झाला. 4 घाती कर्मांचा क्षय आणि नंतर 13व्याच्या अंती 3रं गुण शुक्ल ध्यान, 14व्यात 4थं शुक्ल ध्यान. यामुळं काय होणार? घाती कर्माचा क्षय झाला, तिथंच 63 प्रकृतींचा क्षय होतो. आपण देवशास्त्र गुरूंची जी जयमाला म्हणतो, चौकर्म की 63 प्रकृती नाशी, जीते 18 दोष राशी. जे परम सुगुण है अनंत धीर, कहबत के 46 गुण गंभीर. घाती कर्माच्या प्रकृती 47 आहेत. राहिलेल्या 16 प्रकृती अघाती कर्माच्या यांचा क्षय झाला. आणि राहिलेल्या ज्या प्रकृती आहेत त्यांचा क्षय पुढं होत जातो. त्यामध्ये यत्न साध्य 145 प्रकृती. जो जीव तद्भव मोक्षगामी असतो त्याला मनुष्य आयु कर्माचा उदय आहे
आणि बाकीच्या 3 आयूपैकी कोणत्याच आयूचा बंध झालेला नसतो. म्हणून त्यांच्या क्षयासाठी वेगळा पुरुषार्थ करावा लागत नाही. जे तीर्थंकर होऊन मोक्षाला जातात त्यांच्या जवळच तीर्थंकर प्रकृतीचं सत्व आहे. ज्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध नाही त्यांना त्या प्रकृतीच्या क्षयासाठी काही करावं लागत नाही. अशा रीतीनं काही अयत्नसाध्य प्रकृती, काही यत्नसाध्य प्रकृती यांचा क्षय करून जीव 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयात मोक्षाला जातो. मोक्ष इथंच आहे. कर्म आत्म्यापासून वेगळं झालं तोच खरा मोक्ष आहे. भावमोक्षपूर्वक द्रव्यमोक्ष. भावमोक्ष म्हणजे मोक्षाला कारणभूत जे जे परिणाम आहेत त्यांची साधना, बंधाला कारण जे जे परिणाम आहेत त्यापासून पूर्णपणे परावृत्त होणं, विमुख होणं. आणि द्रव्यमोक्ष म्हणजे प्रत्यक्ष कर्मनिवर्गणा, आत्म्यापासून कायमसाठी दूर होणं. सत्तेत नाही, बंधात नाही, उदयात नाही, कोणत्याच रीतीनं त्यांचा आणि जीवाचा आता काहीही संबंध नाही. भले एका लोकाकाशात राहायचंय सगळ्यांना, पण आता ते जीवाकडे पाहुणे म्हणून कधीच येणार नाही. त्यालाच म्हणायचं मोक्ष. काल निर्जरा केली, आज परत बांधलं, हा मोक्ष नव्हे. कायमसाठी वेगळं होत. आणखी काय काय होतंय बघा. औपशमिकादी भव्यत्मानांच 8 कर्मांचा क्षय होताना जीवाच्या ठिकाणी औपशमिक भाव राहत नाहीत. औपशमिक सम्यक्त्व आणि औपशमिक चारित्र. कर्म थोडा वेळ दबले, संधी मिळाली की वर येणारे उदयाला, अशी अवस्था नाही. म्हणून औपशमिक भावना. कर्म उदयात नाही म्हणून औदयिक भाव नाही. कर्माचा क्षयोपशम हा प्रकार नाही म्हणून क्षयोपशमिक भाव नाही. भव्यत्व भावाची व्याख्या आहे रत्नत्रय धारण करून मोक्षाला जाण्याची योग्यता. भव्यत्व भावाचं काम संपलेलं आहे. आता त्या भावाचं काही कामच उरलं नाही म्हणून त्याचाही अभाव होतो. मोक्षाला जाणाऱ्या जीवाच्या ठिकाणी अभव्यत्व नसतंच म्हणून त्याचा अभाव करायचा प्रसंग येतच नाही. आणि जीवत्व पारिणामिक भाव जीवाजवळ अनादिकालापासून आहे, अनंत काल राहणार आहे. गेलं काय काय औपशमिक, क्षयोपशमिक, औदयिक भाव, भव्यत्व भाव यांचा अभाव झाला. कर्माच्या निमित्तानं हे भव्य औपशमिक, क्षयोपशमिक, औदयिक भाव होत होते. निमित्त संपलं, ते पण राहिले नाहीत. न रहेगा बांस न बजेगी बासुरी. मग काय राहिलं जीवाजवळ? अन्यत्र केवल सम्यक्त्व ज्ञान दर्शन सिद्धत्वेभ्यः. केवल शब्दाचा अर्थ इथं लावायचा फक्त. मग जीवाजवळ काय आहे? क्षायिक सम्यक्त्व. क्षायिक ज्ञान म्हणजेच केवल ज्ञान. क्षायिक दर्शन म्हणजेच केवल दर्शन. त्यालाच आपण म्हणतो अनंत ज्ञान आणि अनंत दर्शन. आणि औदयिक भावात जो असिद्धत्व भाव होता तो संपला.
जीवाच्या ठिकाणी सिद्धत्व भाव व्यक्त झाला. हे क्षायिक भाव आहेत, कर्माच्या क्षयामुळं उत्पन्न झालेले आहेत. त्यांच्या रूपानं जीवाचा स्वभावच व्यक्त झालेला आहे. साधी आहेत, पण आता ते अनंत काल राहणार आहेत. संसारपूर्वक मोक्ष आहे, मोक्षपूर्वक परत संसार नाही. सिद्धशिलेवर सिद्ध भगवान विराजमान झाले. एक समयात इथून रुजुगतीनं वर गेले. 2.5 द्वीप 2 समुद्राचा घेरा 45 लाख योजनाचा. सिद्धशिला पण 45 लाख योजनाची. एवढ्या क्षेत्रातून खालून कोणी जीव वरती गेला तर कुठंही वेडवाकडं गमन न करता सरळ एका समयात वरती जाणार. आता जीवाजवळ भावकर्म नाही, द्रव्यकर्म म्हणजे 8 कर्म नाही, आणि नो कर्म म्हणजे शरीर पण नाही, मन नाही, वचन नाही. हे सगळं आता जीवापासून वेगळं झालेलं आहे. म्हणून आचार्य सांगतात, तदनंतरमूर्ध्वं गच्छत्या लोकांतात. जीव कुठपर्यंत जातो आणि ऊर्ध्वं गच्छती, वर जातो. कुठपर्यंत? आ लोकांतात. लोकाकाशाला घेरून 3 वातवलय आहेत. घनौदवी, त्याच्या बाहेर घनवात वलय, त्याच्या बाहेर तणुवात वलय. तणुवात वलयापर्यंत धर्मास्तिकाय द्रव्य आहे. वर जाणाऱ्या सिद्ध जीवांचा अंतिम टप्पा तणुवात वलयाचा आहे. सगळ्यांचं मस्तक वरती टेकलेलं आहे. उंचीच्या आणि आसनाच्या अपेक्षेनं खाली पोकळी राहणार आहे. इथं व्यवहारात उंच माणूस त्याचं मस्तक वर दिसतं, बुटका माणूस खाली दिसतो. याच्या उलट तिथं आहे, सगळ्यांचं मस्तक वरती तणुवात वलयाला टेकलेलं आहे आणि त्यांच्या आसनाप्रमाणे शरीराची जी पूर्वी अवगाहना होती त्या मापानं खाली पोकळी राहणार आहे. सिद्धशिला कुठं आहे? ईशत प्रागभार पृथ्वी, अष्टम पृथ्वी जिला म्हणतात. सर्वार्थ सिद्धीच्या विमानापासून 12 योजन वरती आहे. जवळ आहे सर्वार्थ सिद्धीच्या देवाणा, पण तरी तिथून जायला येत नाही. मनुष्यगती जंक्शन आहे. इथं येऊन मुनी होऊन तप करून जावं लागणार आहे. तिचा अभ्यास 45 लाख योजनाचा. लांबी आणि रुंदी कशी आहे? लांबी 7 राजू आहे, रुंदी 1 राजू आहे. तवा मांडल्यासारखा आहे. आणि त्याची जाडी, सिद्धशिलेची जाडी 8 योजन आहे. ईशत प्रागभार पृथ्वी अशी आहे आणि त्यामध्ये सिद्धशिला कशी आहे? 45 लाख योजनाची. मध्यावर 8 योजन आहे आणि कडेला कमी होत गेलेली आहे. अर्ध लिंबू आपण मोळलं, त्याचा अर्धा भाग कसा आहे? गोलाकार. त्याप्रमाणे आहे अर्धचंद्राकृती. वर नव्हे, असा हाताचा तळवा कसा दिसतो त्याप्रमाणे. उलट छत्र, सुलट नव्हे, उलट छत्र. अष्टम पृथ्वी, तिच्यामध्ये सिद्धशिला आहे आणि त्या सिद्धशिलेवर सारे सिद्ध भगवान विराजमान आहेत. तिथं कसे जातात, का जातात ते सांगतात. पूर्व प्रयोगात
असंगत्वात बंधच्छेदात तथागती परिणामाच पूर्वप्रयोगात. व्यवहारात आपण पाहतो, ओझं असलं की माणूस खाली वागतो, ओझं नसेल ताठ राहतो. कर्माचं ओझं या जीवावर आहे तोपर्यंत खाली आहे. ते ओझं गेलं वरती जाणार तो. असंगत्वात कर्मबंधाचा अभाव झाला. पूर्वप्रयोगाला उदाहरण पुढे देणार आहेत, प्रत्येकाला देणार आहेत. बंधच्छेदात कर्मबंध परंपरा संपली. तथागती परिणामाच द्रव्यसंग्रहात आचार्यांनी सांगितलंय, ऊर्ध्वगमन जीवाचा स्वभाव आहे. म्हणून इथं दृष्टांत देऊन पटवतात. पूर्वप्रयोग कसा? आवित्थ कुलाल चक्रवत व्यपगत लेपाला बुवदेरंड बीजवद अग्निशिखावच्च. कुंभार चाक फिरवतो काठीनं. काठी काढून घेतली तरी काही वेळ त्याच्या गतिमानतेमुळं ते चाक फिरत राहतं. त्याप्रमाणे जीवाचा स्वभाव आहे. भोपळा आहे, त्याच्यावर मातीचा लेप आहे तर ते खाली राहणार. लेप धुतला गेला की भोपळा वर तरंगतो पाण्यामध्ये. तसं कर्माचा लेप निघून गेला, आत्मा मुक्त झाला, आपोआप वरती जातो. बंधन तुटलं, एरंडीचं बीज कवच फुटलं की वर उडतं. त्याप्रमाणे जीव ऊर्ध्वगमन करतो. अग्निशिखा, अग्नीची ज्वाला खाली दाबायचा प्रयत्न केला, पेटती मशाल खाली धरायचा प्रयत्न केला तरी अग्निज्वाला वरती उफाळते. आपण शाळेत कधीतरी शिकलोय अर्थांतरण्यास अलंकाराचं उदाहरण. आली जरी कष्टदशा अपार, न टाकीती धैर्य तथापि थोर. केला जरी पोतबळे चिखाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. त्याप्रमाणे जीवाचा ऊर्ध्वगमन स्वभाव व्यक्त होतो. मग कुठं जाऊन थांबणार? आलोकांतात. त्याच्या बाहेर का जात नाही? अफाट लोकाकाश सगळ्या दिशांनी बाहेर असताना आणि अनंत वीर्य प्रकट झालं असताना जीव बाहेर का जात नाही? धर्मास्तिकाया भावात. गमनाला उदासीन निमित्त असणार धर्मद्रव्य तिथपर्यंतच आहे, त्याच्या बाहेर नाही. म्हणून जीव बाहेर जात नाही. आता या सिद्धांमध्ये तरतमतेनं काही फरक आहे का हे समजून घ्यायचे. आणि कोणत्या अपेक्षेनं फरक आहे किंवा नाही? क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ, चारित्र, प्रत्येक बुद्ध, बोधित, ज्ञानावगाहनांतर संख्याल्प बहुत्वतः साध्या. क्षेत्राच्या अपेक्षेनं निश्चयानं पाहिलं तर आपले आत्मप्रदेश, व्यवहारानं पाहिलं तर आकाशद्रव्याचे प्रदेश, आणि आहे कुठं? सिद्ध क्षेत्रावर. पण कोणत्या क्षेत्रातून जीव मोक्षाला गेला? 5 भरत, 5 ऐरावत, 5 विदेह,
या 15 कर्मभूमीतून गेला. कोण कुठून जाईल? काल कमीत कमी एक समयातच जाणार आहे जीव. पण प्रत्येक वेळी भरत ऐरावत क्षेत्रात अवसर्पिणीचा 4था काल, तोच फिरून उत्सर्पिणीचा 3रा काल. त्यावेळी जीव मोक्षाला जातात. विदेह क्षेत्रात काल परिवर्तन नाही, सतत 4थ काल आहे. म्हणून मोक्षमार्ग सतत चालू आहे. मुक्त जीवाची गती सिद्ध गती आहे आणि तप करून जातो मनुष्य गती. पण मनुष्य गतीत येण्यापूर्वी 4 पैकी कोणत्याही गतीतून तो आलेला असेल, या अपेक्षेनं फरक करता येईल. याच अपेक्षा बरं का सूत्रात सांगितलेल्या आत्मिक गुणांच्या अपेक्षेनं तिथं तुम्ही फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास लावू शकत नाही. कारण या विद्यापीठाचं पासिंग 100 पैकी 100ला. मी 99% मोक्षाला जातो म्हटलं तरी ते शक्य नाही. एटीकेटी चालत नाही. ऑक्टोबर मार्चच्या वाऱ्या चालत नाही. ज्याचं त्याला कॉपी करून मोक्ष नाही. एकाचा पेपर दुसऱ्याने लिहून मोक्ष नाही. सेल्फ सर्व्हिस ज्याचं त्याला करावं लागणार आहे. स्वावलंबन म्हणून इथं सांगतात लिंग भाववेद प्रत्येक जीवाचा भावाच्या अपेक्षेनं पुरुषवेदच असेल असं नाही. भाववेद कोणाचा पुरुषवेद असेल, कोणाचा स्त्रीवेद असेल, कोणाचा नपुंसक वेद असेल. पण द्रव्यवेद मात्र नियमानं पुरुषवेदच असेल. त्याशिवाय निर्ग्रंथ दीक्षा घेता येणार नाही. द्रव्यवेद याचा अर्थ शरीराची रचना आणि भाववेद याचा अर्थ वेदनो कशाय. वेदनो कशाय 9व्या गुणस्थानात क्षय होऊन जातो. पण दिगंबर दीक्षा घेऊन तप करायला शरीर पुरुषाचंच पाहिजे, निर्दोष पाहिजे, तरच ते शक्य आहे. तीर्थ प्रत्येक तीर्थंकरांच्या तीर्थकालात मोक्षमार्ग चालूच आहे. तीर्थंकर असतानाही जीव मोक्षाला जातात. तीर्थंकर मोक्षाला गेले तरी दुसरे तीर्थंकर होण्यापूर्वी जीव मोक्षाला जातात. चारित्र सिद्धाणाम अमुक एक चारित्र आहे अशी कोणती कॅटेगरी लावता येत नाही. ते असंयमी नाहीत, देशसंयमी नाहीत, सूक्ष्म सांप्राय यथाख्यात असं म्हणता येत नाही. तरी सुद्धा ते आपल्या स्वरूपात स्थिर आहेत. यथाख्यात चारित्रपूर्वकच मोक्षाला गेले आणि चारित्र मोहनीय कर्माच्या क्षयामुळं त्यांच्या ठिकाणी क्षायिक चारित्र कायमसाठी प्रकट आहे. कोणी प्रत्येक बुद्ध असतील, बिना ट्युशनचे मोक्षाला जातील तीर्थंकरासारखे महापुरुष. कोणी परोपदेशानं धर्ममार्ग धारण करून चालून पुरुषार्थ करून मोक्षाला जातील. सगळे केवल ज्ञानीच आहेत. पण केवल ज्ञान होण्यापूर्वी कुणाला मतिश्रुत 2 असतील, कोणाला मतिश्रुत अवधी 3 असतील, किंवा मतिश्रुत मनपरे 3 असतील, कोणाला मतिश्रुत अवधी मनपरे 4 असतील. पण केवल ज्ञान होण्याच्या समयापासून अनंत कालपर्यंत आता त्या अनंत ज्ञानात कमी नाही, जास्त नाही. क्षायिक ज्ञानाबरोबर क्षायोपशमी ज्ञानांचं अस्तित्व
असत नाही. अवगाहना, ज्या शरीरानं तप करून जीव मोक्षाला जातो त्याच्यापेक्षा सिद्धावस्थेत मुक्तावस्थेत थोडी अवगाहना कमी आहे. नख आणि केस नाहीत. शरीरामध्ये आता ज्या पोकळ्या आहेत त्या तिथं असणार नाहीत. मेनाचा पुतळा जसा घणीभूत असावा त्याप्रमाणे तिथं आत्मप्रदेश घणीभूत आहे, पोकळी नाही. डब्यामध्ये भुसभुशीत पीठ भरलंय आणि दाबून पीठ भरलंय. भुसभुशीत भरलं, डबा भरला असं वाटतं. हातानं दाबून दाबून भरलं की डब्यात थोडी जागा मोकळी होते. तसं किंचुणाचरम देहदो सिद्धा. आणि जोपर्यंत शरीर होतं तोपर्यंत शरीराची उत्कृष्ट उंची 5 से 25 अंश, कमीत कमी 3.5 हात. मध्यम भेद अनेक प्रकारचे. ज्या कालात जेवढी शरीराची उंची असेल, चतुर्थ काल चालू असताना त्यावेळेला तेवढ्या शरीराच्या माध्यमातून उत्तम संहननाचं धारक होऊन तप करून जीव मोक्षाला जाणार. अंतर, जघन्यंतर एक समय कोणीच मोक्षाला गेलं नाही. जास्तीत जास्त अंतर 6 महिने कोणीच जीव मोक्षाला गेला नाही. संख्या कमीत कमी 1 जीव मोक्षाला जाईल आणि जास्तीत जास्त एकाच वेळेला 108 जीव मोक्षाला जातील. सातत्यानं जीव मोक्षाला जात आहेत असा काल पाहिला तर जघन्य 2 समय, उत्कृष्ट 8 समय. 2 समयात जीव मोक्षाला जातील. लगातार सातत्यानं 8 समयपर्यंत जीव मोक्षाला जातील. पण त्यांची संख्या किती? 108. आणि दुसरीकडून सांगतात नित्यनिगोदातून 6 से 8 जीव जसं बाहेर पडतात तसंच संसार राशीतून पण त्या काळाला, समयाला जे काही त्याचं सांगितलेलं आहे कालानुयोग, अंतरानुयोग, त्या पद्धतीनं जीव मोक्षाला जातात. क्षेत्राची तुलना अल्पबहुत्वाच्या अपेक्षेनं करतात. लवण समुद्रापेक्षा कालोदधी समुद्रातून जीव मोक्षाला जातील. त्यापेक्षा जम्बूद्वीपातून जास्त, त्यापेक्षा धातकी खंडातून जास्त, त्यापेक्षा पुष्करार्ध द्वीपातून जास्त. समुद्रातून जीव कसे जातील मोक्षाला? तर वैरी असणाऱ्या देवाने इथून उचलून तिथं नेऊन टाकून दिलं तर असे जीव लवण समुद्र आणि कालोदधी समुद्रातून मोक्षाला जाऊ शकतात. उत्सर्पिणी अवसर्पिणी दोन्ही कालात मोक्षमार्ग चालू आहे. भूतपूर्व न्यायाच्या अपेक्षेनं 4 पैकी कोणत्याही गतीतून येतात. तिर्यांच्यापेक्षा मनुष्यातून मनुष्य होणारे, त्यापेक्षा नरकातून येणारे जास्त, आणि त्याही पेक्षा देवगतीतून इथं येऊन मोक्षाला जाणारे जास्त आहेत. भाव नपुंसकापेक्षा भाव स्त्रीवेदी जास्त मोक्षाला जातात. भाव स्त्रीवेदापेक्षा भाव पुरुषवेदी जास्त मोक्षाला जातात. तीर्थंकर होऊन मोक्षाला जाणारे थोडे, सामान्य केवली त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहेत. 5 चारित्रवाले थोडे, 4 चारित्रवाले जास्त. प्रत्येक बुद्ध थोडे, बोधित बुद्ध जास्त. मतिश्रुत ज्ञानपूर्वक केवल ज्ञान प्राप्त करणारे थोडे, त्यापेक्षा 4 ज्ञानधारी जास्त, त्यापेक्षा 3 ज्ञानधारी जास्त.
कमीत कमी अवगाहनेनं मोक्षाला जाणारे थोडे, त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट अवगाहनावाले जास्त, त्यांच्यापेक्षा मध्यम अवगाहनावाले जास्त. 6 महिन्याच्या अंतरकालानंतर 1 समयाच्या अंतरकालानं मोक्षाला जाणारे जास्त, मधल्या अंतरकालानं मोक्षाला जाणारे त्यापेक्षा जास्त. 108 जीवांची संख्या एकदम मोक्षाला गेली. 107 पासून 50 पर्यंत मोक्षाला जाणारे जास्त. 49 ते 25 एवढी राशी एकदम मोक्षाला जाणारी बॅच त्याच्यापेक्षा जास्त. आणि 24 पासून 1 जीवापर्यंत मोक्षाला जाणाऱ्या जीवांची बॅच त्यांच्यापेक्षा जास्त. असं बाकीच्या दृष्टीनं सिद्धांच्यामध्ये सदृशता विसदृशता तारतम्यानं सांगितली जाते, पण त्यांचे आत्मिक गुण सर्वांचे सारखेच आहेत. त्रिलोक शिखरी सदा विराजे सिद्ध प्रभुराया. त्रिलोक शिखरी सदा विराजे सिद्ध प्रभुराया. नतमस्तकमी विनम्र भावे त्या समान व्हाया. सिद्धांची पूजा, सिद्धांचे जाप, त्यांच्या गुणांचं चिंतन स्मरण मनन हे सगळं कशासाठी करायचं? त्यांच्यासारखं बनण्यासाठी. वंदे तद्गुण लब्धये. त्यांचे गुण आमच्याकडे येणार नाहीत, त्यांच्यासारखेच त्यांच्या इतकेच गुण आमच्याजवळ शक्तिरूपानं आहेत आणि ते आम्हाला स्वयंपुरुषार्थानं प्रकट करायचेत, व्यक्त करायचेत. तशा प्रकारचा पुरुषार्थ करण्याची प्रेरणा आपण अंतःकरणात रुजवूया आणि या ग्रंथाचा स्वाध्याय केल्याचं समाधान आपल्या पदरात पाडून घेऊया. ओम नमः.